मला एखाद्या दिवशी असं वाटलं की नाही आज आपण नको जायला, की कंटाळा आलाय, बॉडी पेन होतीये लास्ट डेची, पण तिचं मला जायचंच आहे, मला जायचंच आणि नाहीच, मी उठलेच नाही तर रडायला लागते. मग तिचं हा डेडिकेशन बघून तर मला खूप छान वाटतं. नमस्कार, मी मेकअप आर्टिस्ट अमृता रणसिंग. माझं एज आहे 32. मी या प्रोफेशनमध्ये 8 इयर्स पासून आहे आणि माझा स्टुडिओ वडगाव शेरीमध्ये पुण्यात आहे. ॲज अ मेकअप आर्टिस्ट बिझनेस छान आहे, सगळं छान आहे. पण फॅमिलीमध्ये बघितलं की आईला फ्रोझन शोल्डर. मग आई म्हटली की मला खूप दुखतंय, खूप त्रास होतोय. तर बट डॉक्टरांशी बोललो, डॉक्टर बोलले एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे. तर आम्हाला असं वाटलं ऋषिकेशमध्ये ॲक्च्युली तो योगा हब आहे, तर तिथे छान शिकवतील. म्हणून आम्ही ऋषिकेशला आईचं एनरोलमेंट केलं, तिला पाठवलं, ती गेली. 1 मंथमध्ये जे तिला शिकवलं त्यात तिचं असं सॅटिस्फॅक्शन काही झालंच नाही. माझं नाव मंगल नाईकर आहे. माझं वय 54 आहे आणि मी अमृताची मम्मी आहे. माझ्या ह्याच्यानुसार मला असं वाटतं की मी तिथे 10% पण शिकले नाही. म्हणजे जिथं मला आत्ता जाणवतंय तिथं गेल्यानंतर मी 10% पण आत्ता जेव्हा मी इथे शिकते तेव्हा असं मला वाटतं नाही, मी काहीच केलं नाही तिथे. महिना मी फुकट घालवलेला आहे. मग मी पण खूप ट्रायल क्लासेस घेतले पण नाही आवडले. वडगाव शेरीच्या जवळ विमाननगर मला आहे, विमाननगरमध्ये ट्राय केलं, कल्याणीनगरमध्ये ट्राय केलं, कोरेगाव पार्कमध्ये ट्राय केलं, खराडीमध्ये ट्राय केलं, बट नाही. एवढे प्राईम लोकेशन्समध्ये इतके क्लासेस आहेत योगाचे, बट तसा जो हा क्लास आहे याच्यासारखा क्लास नाहीये. आणि सरांकडे जे प्रॉप्स आहेत किंवा मग लॅडर आहे तो तर मी पहिल्यांदाच बघितला. त्याच्यानंतर रोप्सवर योगा घेतात, लॅडरवर घेतात. आत्ता 1-1.5 महिन्यांपासून आमचा जो पर्सनल क्लास आहे त्याच्यात आम्ही हार्नेसवर प्रॅक्टिस करतोय. ते सुद्धा आमच्यासाठी खूप वेगळं आहे. जे की कॅलिस्थेनिक विथ योगा, म्हणजे वेगवेगळ्या रोजच वरण भात खाऊन खाऊन आपण एक्झाम्पल देते, कंटाळा येतो की यार नको आज नको. पण व्हेरिएशन्स असेल तर आपल्याला मजा येते, छान वाटतं करायला. तसंच योगामध्ये सरांनी मग कॅलिस्थेनिक्स थोडंसं ऍड केलं. एकदम वेगवेगळे व्हेरिएशन्स, बॉल आहे, व्हील आहे, खूप सारे प्रॉप्स आहेत सरांकडे, स्टिक्स आहेत, चेअर्स आहेत, सगळं. म्हणजे आठवडाभर महिनाभर जरी आपण योगा करत असेल ना तरी ते रोज वेगळं वेगळं असतं, जेणेकरून त्या गोष्टी करताना असा बोरिंग असा योगा वाटत नाही. म्हणून तर मी स्पेसिफिकली त्यासाठीच क्लासला जाते. रोज उद्या काय असेल, उद्या काय असेल हा विचार असतो. जसं की मला कळलं की क्लासेस पिंपरीमध्ये आहेत सरांचे. मी जेव्हा इन्स्टा पूर्ण सरांचं स्क्रोल केल्यानंतर पिंपरीला वडगाव शहरातून पिंपरी जायला 1 तासाचा डिस्टन्स आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ड्रायव्हिंग पोस्ट म्हणजे माझी मुलगी. मी तिच्यासोबत क्लासला जाते, तर मला तिच्यामध्ये सुद्धा खूप चेंजेस दिसल्या वाईल प्रॅक्टिसिंग. म्हणजे ती पण खूप फोकस झाली, तिचं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढलं, तिचं माइंड, तिचा विचार करण्याची, सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी बघते योगामध्ये चेंजेस, इट्स रिअली व्हेरी नाईस. तर श्रावणीचं मी जर बोलायचं म्हटलं तर सकाळी जेव्हा योगाला जायचं तर ती गजर वाजायच्या अगोदर ती उठलेली असते, मम्मा उठ, मम्मा उठ, मम्मा उठ. आणि त्याच्यानंतर मी रेडी झाल्यानंतर ती स्वतः रेडी होते, ब्रश करते, तिचं सगळं बॉटल भरते, पाणी पिते आणि शूज वेअर करून ती खाली रेडी असते. मग आम्ही दोघी मम्मीला घ्यायला घरी येतो. मग तिकडून पिंपरी म्हणजे ऑलमोस्ट 5:45ला आम्ही घर सोडतो. बघते मुलं, लहान मुलं 8-9 पर्यंत बेडमध्येच असतात आणि ही इतकी डेडिकेटेड आहे की 5:30 त्या ठोक्याला ती उठलेली असते. आणि क्लासमध्ये पण आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करतो तिघी जणी, आई, मी आणि श्रावणी, तेव्हा मी ऑब्झर्व करते. आम्ही दोघी जेव्हा प्रॅक्टिस करत असतो, प्रॅक्टिसमध्ये पण असं असतं की तिने आणि मी एक आसन केलंय आणि किंवा एक ड्रिल केली आहे आणि त्याच्यात तिची ड्रिल छान झाली, माझी ड्रिल चांगली नाही झाली, तिला ऑलिम्पिक्स जिंकल्याचा आनंद असतो. त्याच्यात ती अख्ख्या घरी दिवसभर तेच सांगत असते, मी मम्मीला हरवलं, मी मम्मीला हरवलं, मी मम्मापेक्षा छान केलं. म्हणजे तिच्यात तो एक आहे की करायचंच आहे आणि मला मम्मापेक्षा छान करायचं. आता सध्या तरी ती कॉम्पिटिशन आहे मला मम्मापेक्षा. आणि ऍक्च्युली मी योगा छान करायचं रिझन आहे ती आहे, कारण मी जर चांगलं केलं तर माझ्यापेक्षा तिला छान करायचंय. म्हणून मग मी पण प्रयत्न करत असते की मी छान करू जेणेकरून ती अजून छान करेल.
आणि त्यासाठी मी परत तोच दिवस अजून प्रॅक्टिस करते. ज्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी अजून मी चांगलं करते, म्हणजे ती तिसऱ्या दिवशी अजून चांगलं करू शकेल. हे आमच्या दोघींमध्येच तो कॉम्पिटिशन आहे. आणि ती कॉम्पिटिशन करता 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 आता असं झालंय, अशी स्टेज आली आहे दोघींमध्ये की लाईक मला पण योगा आवडायला लागलाय तिच्यामुळे, आणि तिला पण योगा आवडायला लागलाय माझ्यामुळे, आणि आम्ही दोघेही करत आहोत फक्त आईमुळे. मी क्लास चालू केल्यानंतर म्हणजे मला शोल्डर फ्रोझन असल्यामुळं, हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला म्हणजे सर सांगतात की हे करायचंय, खाली जा तुम्ही, डीप जा, पण मला हातामुळे होत नाही. पण तरी मी ट्राय करते की जास्तीत जास्त चांगलं करण्याचं किंवा शिकण्याचं. मी सरांना सांगितलंय मला हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते मला जास्त जबरदस्ती करत नाही. पण मला तरी असं स्वतःला वाटतं की मी त्या मनाने खूप स्वतःला बदललंय, करतेय, प्रयत्न करतेय. आणि मला असं वाटतं की मला खूप चांगलं यावेत आसनं. मी सरांना सारखी म्हणत सर मला येतील का, मला येतील का, नाही तर मग ह्या दोघी करतात, मला नाही आलं की मला खूप असं वाटतं नाही येणार मला, आता माझं वय झालंय त्यामुळे असं होतं. पण तरी चला, असं वाटतं मी प्रयत्न करते ना, तेही खूप झालं माझ्यासाठी. सरचा एक मला खूप जास्त आवडतं, म्हणजे आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करतो, आम्ही जेव्हा ड्रिल्स करतो, एखादं ड्रिल अचीव्ह केल्यानंतर सर फोटो घेतात, आणि फर्स्ट स्टेजला फोटो घेतात, आणि सेकंड प्रॅक्टिसमध्ये ते फोटो पहिलं दाखवतात, इथे इथे तुमच्या चुका आहेत त्या रिपेअर करा. ते रिपेअर केल्यानंतर परत फोटो दाखवतात, त्या दोघी फोटोला कम्पेअर करून त्या चुकांचं कम्पॅरिझन कळतं, आणि सेकंड ड्रिलमध्ये आम्ही ते अचीव्ह केलेलं असतं 50%. मग त्याच्यानंतर आम्हाला परत सर घरी फोटो, म्हणजे मी तर सरांना फोन करत असते एव्हरी डे, सर फोटोज कब भेजोगे, फोटोज कब. तर तासाभरात मला फोटोज आले की तो फोटो झूम करून करून आम्ही ऑलमोस्ट 15-20 मिनिटं बघत असतो प्रत्येक ड्रिलचा फोटो, ज्यात आम्हाला अजून किती इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. हे सगळं करता करता कधी आम्ही चांगले प्रॅक्टिशनर्स बनलो हे कळलंच नाही. आणि हे करता करता मला एक गोष्ट कळली की आई सुद्धा ह्या एजमध्ये इतकं छान प्रॅक्टिस करते, ज्या एजमध्ये लोकांना इतके त्रास असतात. आईपेक्षा कमी एजच्या लेडीजला पण खूप त्रास आहेत, मणक्याचे त्रास आहेत, फ्रोझन शोल्डर्सचे त्रास आहेत, गुडघ्यांचे त्रास आहेत, म्हणजे खूप त्रास मी पाहिलेत लेडीजला आहेत. पण ते मी माझ्या आईमध्येच नाही बघितलं. लाईक आई इतकी छान करते, तिला कोणताच आत्ता आजार नाहीये, काहीच नाहीये, सगळ्या गोष्टी, तिचे फुल बॉडी छान फ्लेक्झिबिलिटी आहे. उलट आमच्यापेक्षाही जास्त छान तिचं फॉरवर्ड बेंडिंग आहे, आणि ते तिच्यासारखं अचीव्ह करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय दोघी पण. आमचं दोघींचं फॉरवर्ड बेंडिंग खूप जास्त वीक आहे, ते आम्ही आता प्रयत्न करतोय की तो आमचा आईसारखा तरी व्हावा मिनिमम. म्हणजे आम्ही जेव्हा योगाला जातो, ज्यावेळेस लोक अक्षरशः झोपेत असतात, गाढ झोपेत असतात सगळ्यांच्या, म्हणजे मी जेव्हा गाडी चालू करते तेव्हा बघते की आजूबाजूचे सगळ्या लाईट्स बंद असतात आणि आम्ही दोघीच निघालेलो असतो, आणि रिटर्न येतो तेव्हा लोक ब्रश करून मस्त बघतो, येतात आता जेव्हा बघतो की ब्रश करत असतात, आणि आम्ही योगा करून बाहेर रिटर्न आलेलो असतो. मीन्स हे माझ्यासाठी तर चांगलंच आहे, आईसाठी, आईच्या हेल्थसाठी चांगलं आहे. बट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हिला डिसिप्लिन लागतीये माझ्या मुलीला की लवकर उठायचंय, आपल्याला एक्सरसाइज करायचंय, योगा करायचंय, आणि फोकस्ड राहायचंय. हे सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये डिसिप्लिन खूप जास्त क्रिएट होतीये. तर या सगळ्या गोष्टी पण माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंज आल्यात विथ दिस योगा. म्हणजे एका गोष्टीमुळे माझी फुल चेन सायकल जी आहे, लाईफ सायकल जी आहे ती चेंज झालेली मी पाहतीये. आणि ऑब्व्हियसली एका आईला काय हवं असतं की आपलं मूल प्रॉपर चांगल्या वेमध्ये, चांगल्या गोष्टींमध्ये पुढे जावं, त्याने चांगल्या गोष्टी कॅरी कराव्यात. तसंच मलाही तसं वाटतं, म्हणून मी तिच्यासाठी तेवढं स्ट्रगल करते आणि प्रयत्न करते की माझ्याप्रमाणे की तिने असं असं करावं, तर तसं तसंच आत्ता डिसिप्लिन लागली तर लाईफमध्ये ती डिसिप्लिन होईल. आणि सेम आईला वाटतं की मी करावं, म्हणून आई माझ्या मागे असते, मी तिच्या मागे असते, अशी आमच्या घरात सायकल आहे.